2 दिवसापूर्वी छत्रपती कारखान्याची एक हाती 5 वर्षांची सत्ता पृथ्वीराज जाचकांना देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे या पृथ्वीराज जाचकांच्या भेटीला आल्या। या सगळ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात देखील भुवया उंचावल्या। मात्र याचं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनीही दिलं आणि पृथ्वीराज जाचक यांनीही। या शेतकरी मेळाव्याच्या अगोदरचा हा नियोजित दौरा होता असं पृथ्वीराज जाचक यांनी सांगितलं। त्याचबरोबर इथं सगळ्यांचाच एकत्रित हा सगळा पाठिंबा आहे असंही सांगितलं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की पृथ्वीराज जाचक यांच्यासाठी ही तर गोड बातमी। आजच्या या भेटीबद्दल पृथ्वीराज जाचक आणि खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ते आपण पाहूयात। सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आणि पृथ्वीराज जाचक यांनीही या भेटीचं स्पष्टीकरण दिलं। पृथ्वीराज बापू यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवण्याचं डिक्लेअर केलेलं आहे। शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमची आधीपासून भूमिका आहे की कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये। तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा काही राजकीय विषय नाही। त्याच्यामुळे बापूंचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं, पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे। त्यामुळे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब हे अनेक 6 दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करतायत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे। या सगळ्याची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली। त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे। आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन जर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी। ताईंचा पूर्वनियोजित दौरा होता, 4 दिवसापूर्वी ठरलं होतं। त्या दौऱ्याची कल्पना आदरणीय अजितदादांना सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय या छत्रपती कारखान्याच्या संस्थापकमध्ये कार्यरत होती। सगळी पहिल्या संस्थापक बॉडी ताईंचे आजोबा होते। तेव्हा कारखान्याबद्दल पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष आस्था आहे आणि एक सहकारी साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रपंच असतो। त्यासाठी त्यांनी सांगितलं, त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहेत पॉझिटिव्ह आहे कारखान्या बाबतीत। कारखाना शेवटी शेतकऱ्याचा कारखाना चांगला अशीच त्यांची भूमिका आहे। सर्व पक्षीय त्या दिवशी तुमच्या नेतृत्वाखाली अजित पवारांनी देखील तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक असं सांगितलं। आज सुप्रिया सुळेला पाठिंबा जाहीर केला। एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या टप्प्यावरती आहे का? अशी अपेक्षा करूया। आपण लोकशाही आहे, ज्याला पाहिजे फॉर्म भरणार। जेव्हा आपण कसं कोणाला फॉर्म भरू नका कसं म्हणता येत नाही, पण सगळ्यांनी ही संस्था त्यातला प्रत्येकजण संचालक प्रत्येकजण चेअरमन आहे। माझ्या ती सभासदांना म्हणणं आहे की कुठं काय मध्ये आणू नका, एकदा ही संस्था आपण बाहेर काढू, नंतर पुढील सगळ्यांची वय तरुणांना सगळ्यांनी पुढे बघा होते। विरोध केलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात विचारत घेतले ना। भाजप शिवसेना भाजपचे लोक आहेत ना आमच्याबरोबर आता आहेत, सेनेचे पण आहेत। सतीश अण्णा काटे आहेत, शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत ना, सगळ्यांचा पाठिंबा घ्यायला। आता 24 सर्वपक्षीय मेळावा होता, तर याला कोणालाही बंधन केलं नव्हतं, कोणाला आम्ही स्वागतच करणार होतो। आमच्याकडून कोणाला अडकायची नाही, कारण शेवटी छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे। सगळ्यांना बरोबर आहे। आदरणीय दादा सांगितलं तसं मागच्या बरेच संचालक मंडळाला 10 वर्षी मिळालं, नव्यानं संधी द्यायची। दादाने काय सांगितलं त्या पद्धतीने सांगितलं पुढे जावं। महायुतीचे एकनाथ शिंदे असतील किंवा बीजेपी काल बारामतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली। एकंदरीत आम्हाला विचारात नाही घेतलं म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही निवडणूक लढणार असं त्यांनी काल जाहीर केलं। कोणाच्या वयाची इगोचा प्रश्न नाहीये। एकतर जेव्हा आम्ही सर्वपक्षी मेळावा घेतो, सर्वत्र रिक्षा फिरून सांगते की सर्वपक्षी मेळावा शेतकरी कृतीसाठी घेतलाय, तर सगळ्यांना निमंत्रण होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतःहून सांगतात, ते कुठला इगो न करता स्वतः घेऊन सांगतात की मी त्या परिषदेने सगळी जाहीर करतो तुमच्या मेळाव्याला येऊन, तेव्हा प्रश्न राहतो कुठं? त्यांनी कुठं म्हणले नाही मला निमंत्रण दिलं नाही म्हणून। याला कोणाची अडचण नव्हती कोणाची। शेवटी संचालक मंडळाची संख्या 21 आहे, 21 लोक घ्यायला लागतील कोण असतील ते, कोणाला पुढे यायला कोण थांबायला लागेल, कोणाला एक त्यासाठी पुढच्या पॅनलमध्ये आपलं हे देता येईल, जागा देता येईल। मी स्वतः कारखाना माझ्या दृष्टी ह्या
मी अध्यक्ष असल्यापासून आजपर्यंत मी 22 वर्ष मी यासाठी कामकाज करत राहिलो, वेळोवेळी चांगल्या सूचना केल्या. आता पाहिलं मी की नुसतं हे ठीक आहे, इलेक्शन झालं असतं, आरोप प्रत्यारोप झाले असते, संस्थेचं काय? संस्था पुढे चालणं ही काळाची गरज आहे. आता ही काळ असा आहे की सर्व वैयक्तिक हेवे बाजूला ठेवून ही संस्था वाचवली पाहिजे. किंवा सहकाराला खूप मोठी अडचण आलेली आहे. आता खाजगी कारखानदाराची मोठी स्पर्धा आहे, सर्वत्र जागतिकीकरण झालेली आहे. असं असताना आपण जर आपण काय करत बसलो तर काळ माफ करणार नाही असं मला वाटतं. म्हणून मी निर्णय घेतला की येतो म्हणजे आम्ही त्यांना संमती दिली. सगळ्यांचं स्वागतच आहे. माझी विनंती, हात जोडून विनंती सगळ्यांना, कुठे बाहेर पडू नका. सगळ्यांनी मिळून आपल्याला हा जगन्नाथ रथ उचलायचं तुम्ही संधी म्हणजे ऐकावं अशी माझी हात जोडून विनंती. सगळं ज्या पॅनल करू पाहतात त्यांना शेवटी कोणाला एकवीस लोकांना संधी मिळणार आहे. खूप बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत, काही ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेला आहे सुरुवातीला. हो, अजून माघारीचा दिवस वेळ आहे. वाटतं 2 तारीख येते, 1-2 तारीख. हो, तुम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहात का? कारण जाहीर विनंती करतो सगळ्यांना मी. कारखाना वाचला पाहिजे. कारखाना वाचला तर आपण सगळे आहोत, नंतर पुढे काय. बापू, सीमेवरीलच अगदी कारखाने माळेगाव असेल किंवा सोमेश्वर कारखाना असेल, हे दोन्ही कारखाने राज्यात नावलौकिक करून अगदी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करत. नुकतीच निवडणूक जवळ आलेली आहे. असं कोणतं जे सभासद आहेत, असं कोणतं मुद्दे घेऊन तुम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात की जेणेकरून येणाऱ्या काळात कारखाना ह्या कारखान्याच्या बरोबरीने शेतकऱ्याच्या हिताचं त्या कारखान्यात गेल्या 10-15-20 वर्षात ज्या चुका झाल्या, नियोजनात असेल, काही ठिकाणी काटकसरी केलं, काही ठिकाणी ऊस चांगला आला नाही, तर रिकव्हरी कमी आली, पर्यायांनी साखर कमी झाली, मग सगळे लॉसेस वाढत गेले. हे सर्व होत असताना दुर्लक्ष गेलं. जाणत्या अर्जाचा पैसा झाला असेल, झाली चुक झाली, परंतु ते उगाच बसण्यापेक्षा हे करत बसलं तर संस्था बंद राहील. त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र एकदा मार्गाला लागू. मला आपलं सांगायचं का, छत्रपती यातून निश्चितपणे बाहेर काढायची ताकद आहे सभासदांच्या, वडीलधाऱ्यांच्या, सगळी नेते मंडळी, सगळ्याच पक्षाचे, सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्यात आपण निश्चितपणे बाहेर पडू असं मला विश्वास आहे. बापू, यावेळेस बिगर ऊस उत्पादक सभासदांना मतदानाचा हक्क राहील काय? कारण आपण त्यावेळेस दाखल केली आहेच ना. आता ते सगळे आहे, बरोबर आहे का? सगळ्यांना मताधिकार मिळाला आणि एक याचिका सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. ती लागेल तर लागेल, पण काही जरी निकाल लागला त्यात आम्ही हा निकाल काही जरी लागला, पॉझिटिव्ह लागला निगेटिव्ह लागला, तरी ह्याला कुठे खंड पडणार नाही. आम्ही आता पुढेच जाणार छत्रपती होतो. बापू, खरं तर निवडणूक झाली असती तर अजित पवारांचं पॅनल विरुद्ध तुमचं पॅनल अशी निवडणूक झाली असती, परंतु तुमची युती झाली. काय बायफर्केशन असणार आहे संचालक मंडळात? 21ची बॉडी एक तर तुम्ही निवडला गेला, पुढची कशी असणार? शरद पवार गटाचे काही लोक असणार? असं काय फॉर्मेट ठरलं नाही. चांगले शेतकरी जो स्वतः शेती चांगली करतो, तो कारखाना चांगला करेल असे लोक असतील. बापू, सध्या आता कारखान्यावर आता एकतर मी दादांची सांगितली, कारखान्याचं एकदा ऑडिट करायला लागेल, थर्ड पार्टी ऑडिट. सगळं कुठं कारखाना आहे ते बघायला लागेल. बघितल्यानं नेमकं कळेल की हा कारखाना कुठं आला आहे, मग त्यानुसार प्लॅनिंग करायला लागेल. त्याला काय वेळ लागेल, 1 महिना 2 महिने. अर्थात ही प्रोसेस व्हायला 1.5 महिन्यात प्रोसेस आहे इलेक्शनची, त्यानंतर बघता येईल. ते केल्यानंतर आपण निश्चित त्यातून काही मार्ग काढू. परवा 128 कोटी रुपयांचा हो, आता ते सगळं बघायला लागेल नेमकं किती येते. त्यांनी सांगणं ऍक्च्युअल असणं जरा थोडं तफावत पडू शकते. कदाचित कमी पण असेल, कदाचित जास्त पण असेल. प्रशांताचा अभ्यास मोठा आहे, म्हणजे हे बघून आपल्याला बघायला लागेल. खरं तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पत्रकाराची पत्रकार परिषद घेतली. हो तुमचा निर्णय ठाम होता. हो, रात्रीच नेमकं असं काय घेते की अजित पवार नेमकं म्हणून असं झालं यामध्ये ही कल्पना शरद पवारांना कल्पना नाही. आम्ही सर्वपक्षीय मेळावा ठेवला, जाहिराती केल्या, आपली हे पण झाली, प्रेस पण झाली, हे सगळं झालं. आम्ही अपेक्षित केली की सुप्रीमचा निकाल लागेपर्यंत थांबा, जाहीर करून आम्ही जाहीर केलं. आता जाहीर झालं म्हणजे फॉर्म तो भरले पाहिजे, प्रोसेस तर थांबून नाही जमायची. आम्ही जर उद्या प्रोसेस थांबवली असते फॉर्म भरायची तर इलेक्शनचं काय उपयोग नव्हतं. शेवटी लोकशाहीची ती एक प्रक्रिया आहे इलेक्शन ही. त्यामुळे त्याला सामोरं गेलो. सामोरं जात असताना सर्व सभासदांना एकत्र बोलून, आणि पहिल्यापासून पद्धत आहे, कारखान्याचं इलेक्शन डिक्लेअर झालं की आपण एक मिटिंग घेतो, सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो फॉर्म भरायला, आणि नंतर अंतिम निर्णय घेतो. त्या पद्धतीने आम्ही सर्वपक्षी मिटिंग घेतली, आणि नंतर मग 10:30-11 वाजता मला दादा जोशी पुण्यात आले. मला निरोप तुम्ही भेटू शकाल का? समाजकारणावर, राजकारणामध्ये काम करत असताना चर्चा चालूच असते. अगदी आपल्या शेजारच्या देशांशी भांडणं आहेत, सीमावाद हे सगळे चर्चा चालूच राहतात. इथं काय कोणाला वैयक्तिक भांडण नव्हतं. संमतीच्या
तिचं आईच्या बाबतीत चालू होतं, तर त्यामुळे मी जो डिक्लेअर करतो जे डिक्लेरेशन केलं ते आदेश कबूल केलं, तर मला चांगलं वाटलं. शेवटी संस्था हितासाठी वैयक्तिक इगो बाजूला हे करणं माझं काम होतं. त्यात कुठं वैयक्तिक पृथ्वीराजासाठी चाललेलं नाही, सगळे चालले तमाम सभासदांसाठी चाललेले सगळे. थँक्यू. थँक्यू.